कॉलनी आणि मंडळाचे गणपती रोज 60 गणपती गेले, 600 गणपती माझे पूर्ण झाले. काही प्रमाणात कोल्हापूरलाही पहिला दिवस दिला. या सगळ्यात अनुभव माझा असा आहे की लोक मानसिकदृष्ट्या एकदम फ्री झालेले आहेत. त्यांच्या मनावर कुठलं दडपण नाही आहे. शेवटी ह्या समाजामध्ये, ह्या देशामध्ये 5000 वर्षापूर्वीपासून उत्सव सुरू झाले. याचं कारण समृद्धी जास्त. आता ती समृद्धी, ते समाधान, ते सुख, ती सुरक्षितता लोकांना जाणवत असल्यामुळे पहाटे 3-3 वाजेपर्यंत लोक फिरत आहेत, महिला आहेत, मुलं आहेत आणि उत्तम झाला गणपती. असंच आजच्या दिवसभराच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडल्या पाहिजेत. कारण खूप गर्दी होणार आहे रस्त्यावर. गणपती बुडवतानाचे काही प्रसंग घडत असतात. त्यामुळे गणपती बाप्पाच्याच चरणी प्रार्थना की बाबा तुझं विसर्जन आज करतो आहोत, त्याच्यामध्ये कुठेही काही अडचण येऊ नये. काय मागितलं बाप्पाच्या चरणी? कारण की आता बाप्पाच्या चरणी एक तर महाराष्ट्राचं सुख मानलं, महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे हे मागितलं. कशा पद्धतीने येणार आहे महायुतीचं सरकार? नाही, बाप्पांचा आशीर्वाद आहे, पण आमचं कर्तृत्वही आहे. त्याचं कारण लोकसभेमध्ये पिछेहाट झाली असं म्हणत असताना 130 विधानसभांवर आम्ही पुढे आहोत. आता 10-12चाच विषय आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली, त्यानंतर 10 लाख तरुणांना 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपचा विषय आला, त्यानंतर मुलींचं शिक्षण प्रोफेशनल कोर्सेससहित मेडिकल मोफत झालं. या सगळ्याचे परिणाम 3 गॅस सिलेंडरचा विषय आला आहे, पिंक रिक्षाचा विषय आला आहे. शेतकऱ्यांची वीज माफ 7.5 हॉर्स पॉवरच्या पंपापर्यंत जवळजवळ मेजर शेतकरी तोच असतो, त्याची वीज माफीचा विषय आला. अशी मोठी लोकसभेनंतरची यादी आहे. त्यामुळे ह्या 130 जागांवर आम्ही जे पुढे आहोत ते 170 व्हायला वेळ लागणार नाही. लोकसभेचा प्रभाव असा विधानसभेला देखील दिसेल असं वाटतंय का? लोकसभेलाही प्रभाव नाही आहे. मुंबईमध्ये महाविकासपेक्षा 2 लाख मतं आम्हाला जास्त झाली. 2 जागा अशा पडल्या की एक पडली 19,000ने, एक पडली 29,000ने. आणि त्या दोन्ही कशा पडल्या माहिती आहे? एक मानखुर्दला आल्यानंतर पडली आणि एक बांद्र्याला आल्यानंतर पडली. त्या 2 आल्या असतं तर आम्ही 4 ते 2 झाले असतो. पण ते 4 आम्ही 2 असूनही 2 लाखांनी जास्त आहोत. आणि अख्खा कोकण बेल्ट काढला की ठाणे निघाली, पालघर निघाली, कल्याण निघाली, रायगड निघाली, रत्नागिरी निघाली. पश्चिम महाराष्ट्र त्यांचा बालेकिल्ला म्हणतात, त्यांचे 6 आहेत, आमचे 4 आहेत. मतामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 2 लाखांनी आम्ही जास्त आहोत. मराठवाड्यात थोडा फटका बसला, भरून काढू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका घ्यायला मनोज जरंगे आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील असं त्यांच्या नाही, मनोज दादा जरांगे पाटील यांना माझी वारंवार विनंती आहे की आपल्याला जे म्हणायचं आहे ते तथ्यांच्या आधारे म्हटलं पाहिजे. हळूहळू आता मराठा समाजामध्ये तुम्ही तथ्य सोडून, तथ्य म्हणजे सत्य काय ते सोडून बोलत असल्यामुळे मराठा समाजही थोडा संभ्रमात पडला आहे. कारण त्याने तुमचं म्हणजे हे मानलंच पाहिजे की एक असं नेतृत्व त्यांनी उभं केलं की ज्या नेतृत्वामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सहभागी झाले. पण तुम्ही आता फार काळ जर असं तथ्य सोडून बोलायला, तथ्य काय आहे? तर देवेंद्रजीने रिझर्वेशन दिले ना, आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्याला देता आलं नाही. मराठा शब्द सुद्धा चुकीचा असेल, पण मराठा समाजाने ते दिलं पाहिजे. किंवा आधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, देवेंद्रजीने दिलं. म्हणजे देवेंद्रजीने आरक्षण दिलं, टिकवलं. उद्धवजींनी घालवलं, पुन्हा एकनाथ शिंदेने दिलं. मग मराठा समाजाचा राग काय मला कळत नाही. मग दुसरा विषय आहे आर्थिक मागासांचं आरक्षण, ज्याच्यामध्ये 8.5% मिळत होतं, ते आम्ही घालवलं. कारण कायदा आहे की तुम्हाला जातीचं मिळालं की ते घेता येत नाही. यावेळेला मी शिक्षण मंत्री आहे, 6,000 कॉलेजेस आणि 78 युनिव्हर्सिटी माझ्याकडे येतात. आर्थिक मागासांचा कोटा हा खाली गेला, थोडं नुकसान आपण केलं. किंवा ज्या पोलीस भरत्या वगैरे झाल्या त्याच्यामध्ये SCBCमध्ये पर्सेंटेज हाय राहिलं, आर्थिक मागास खूप लो राहिला. आर्थिक मागास आपण असतो तर आपल्या आणखीन लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतात. तर ह्या सगळ्याची जाणीव असताना वारंवार देवेंद्रजींना टार्गेट करण्यातून ते हळूहळू त्यांची सहानुभूती घालवतील. कारण लोकांनाही कळते की हे अनावश्यक बोलतात. असं वाटतंय का? कुठल्या असं आहे की वारंवार ही मांडणी मी तर अतिशय स्पष्ट करतो. परवा बार्शीला राजाराऊच्या उपोषणाच्या ठिकाणी गेलो, तिथे माझं भाषण आश्चर्य TV9ने 20 मिनिटं लाईव्ह दाखवलं, ज्यात मी एक मुद्दा व्यवस्थित मांडला. किंवा पवारसाहेब 92 साली मुख्यमंत्री असताना मंडल आयोग आला. मंडल आयोगाच्या वेळेला काही सर्वे नाही आणि फर्वे नाही, साधारणतः डोळ्याला जाणवणाऱ्या जाती ह्या OBC मानल्या गेल्या. काही चुकीच्या जाती मानल्या असं मला म्हणायचं नाही, पण डोळ्याला जाणवलं. सुतार OBC टाका, लोहार टाकत गेलं ना, मराठा टाकायला काही अडचण होती. तेव्हा तुम्ही टाकलं नाही.
आता म्हणता की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं राज्य राज्यात वर्षानुवर्ष तेव्हा तुम्ही केंद्राला विनंती केली नाही की 50% एक्सिड करा. आता म्हणता मोदीने 50% एक्सिड करा. मोदीने ऑलरेडी 50% एक्सिड केलं. 10% आर्थिक मागासाने एक्सिड केलं नाही आहे का? जे सगळ्यांना अवेलेबल आहे की नाही. महाराष्ट्रात फक्त 21 जाती उरल्या, तर त्या 3 मोठ्या जाती उरल्या, मराठा, ब्राह्मण, लिंगायत. ज्यांना ते आर्थिक मागास होतं ना, म्हणजे त्याचं नाव फक्त आर्थिक मागास होतं, मराठ्यांसाठीच होतं ना. 50% एक्सिड केलं ना. त्यामुळे काहीतरी बोलण्यातून लोक जास्त विश्वास होणार नाही. उलट मनोज जरांगे पाटील यशाच्या एका शिखरावर गेलेले. तिथे त्याने सर्वांना समान न्याय देऊन वागले तर ते एक फार मोठे नेते होतील आणि त्याच्यामध्ये ते गुण आहेत. कारण माझ्याकडे सतत मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद असतं. त्यामुळे त्यांची जी सुरुवातीचा काळ होता, ज्या काळात त्यांना सह्याद्रीमध्ये आत येताना अडवलं जायचं, मला फोन यायचा. मग मी दिलीप पाटील नावाचा विचारा नेता आमचा कालपर्वा अचानक गेला. त्याला म्हणे दिलीप मनोज दादा गेटवर अडकलेला आहे. तिथून करत 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 ते आता एका यशाच्या शिखरापर्यंत आले. यशाच्या शिखरापर्यंत आल्यानंतरच गडबड होती आणि ती मनोज दादाने ओळखली पाहिजे की आपलं हे स्थान टिकवायचं असेल तर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला पाहिजे. दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक असेल तर हे माझं सगळं तसं तसं दाखवा आणि मनोज दादाला ऐकू द्या. दादा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाजपले नेते आहेत ते शरद पवारांच्या पक्षात जात आहेत. अनेक जण भेटीगाठी सुद्धा घेत आहेत. कुठेतरी हे जी गळती आहे ती भाजपला रोखण्यात अपयश येते का? असं आहे की राजकारणामध्ये येणारा जो राजकारणामध्ये नव्याने येणारा आणि जुनासुद्धा जो BJPतून शिवसेनेतून मोठा होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते. त्याची त्यांनी खूप तयारी केलेली असते. अशा वेळेला तो द्विधा होतो की रे आता आपल्याला तिकीट मिळणार नाही. त्या सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे. आता गेले असं नाव घ्यायचं असेल तर बहुधा एकच आहे, समरजित राजे घाडगे. बाकी पुढचं नाव अजून कुठलं आलेलं नाही आहे. समरजित राजे घाडगेंना सुद्धा रोखण्याचा आम्ही आणि देवेंद्रजींनी खूप प्रयत्न केला. पण त्यांचं लॉजिक होतं की सीट हसन मुश्रीफांना जाणार एक क्लिअर असताना मला मिळणार नाही क्लिअर असताना मागच्या वेळेला अपक्ष मला 89,000 मतं मिळालं असताना मी का थांबू. तर आम्ही त्याला खूप समजावलं, अतिशय दुःख व्यक्त केलं. पण अजूनही काही फार मोठ्या संख्येने लोक गेलेले असं नाही. वातावरण बदलत चाललं. त्यामुळे जाण्याचा विचार करणारे जाणार नाही त्याचं माझं मत. दादा सोबत आल्यामुळे अनेक जागांवर अडचण निर्माण झाली. वडगाव शहरीमध्ये पुण्यात देखील असाच एक प्रश्न आहे. शेवटी अटलजींच्या काळामध्ये 24 पक्ष बरोबर होते. या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी असे निघाले की ज्यांनी कोणालाही बरोबर आले, बरोबर NDA झाली पण स्वतःची मेजॉरिटी 282 303 गेली. यावेळेला गडबड झाली. थोडं आम्ही गाफील राहिलो. खोटा नॅरेटिव्ह जो चालवला तो पुसून नाही टाकू शकलो. अदरवाईज मोदीजींनाच कधीच लागलं नाही सहयोगी पक्ष. पण तरी त्यांनी NDAला बरोबर घेतलं, मंत्रिपदं दिली आणि ते मनाने उधार आहेत. पण अटलजींना सुद्धा 24 पक्षांना बरोबर घ्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 सरकार आलं तर BJP शिवसेना आलं आणि BJP शिवसेनेच्या पोटात तर अनेक पक्ष असतात, RPI आणि पोटात म्हणजे बरोबर असतात. त्यामुळे सहयोगी पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार महाराष्ट्रामध्ये फार कधी कोणाला करताच आलं नाही. आणि त्यामुळे अजितदादा काय आणखी कोणी यायला तयार झालं तर 4 सीटांचा काय म्हणून त्याग आम्ही करू भारतीय जनता पार्टीवर. का तर सरकार आणायचं आहे, मेजॉरिटीचं सरकार आणायचं आहे. मेजॉरिटीचं सरकार नसलं तर काय प्रॉब्लेम होतो हे आपल्याला दिल्लीत दिसलं की 10 वर्षामध्ये पहिला कायदा वक्फचा कायदा हा संयुक्त चिकित्सासाठी पाठवला लागला. केवढं दुःख आमच्या मनामध्ये आहे, एवढं दुःख हिंदूंच्या मनामध्ये आहे. वक्फ कायदा त्यातलं संशोधन झालं पाहिजे. पण 240ला BJP थांबली. सहयोगी पक्ष म्हणून 300 झाले. त्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अरे करू कायदा पण संयुक्त चिकित्सा पाठवा. 370 कलम सुद्धा नाही पाठवलं संयुक्त चिकित्सा, पण हे पाठवावं लागलं. आता संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं. राहुल गांधींची जीप जे कापल असं मी राजकारणामध्ये एक शिकलो, तेच बोला पण नीट बोला. तेच बोला पण नीट बोला. हां, आम्ही राजीव गांधींना हे बोलू देणार नाही. आम्ही त्यासाठी एवढं मोठं मोबिलायझेशन करू की त्यांनी विचार केला पाहिजे की अशा प्रकारचा शब्द डोक्यातून थोडी शब्द इथे डेव्हलप होतो ना मग खाली येतो. तर त्यांच्या डोक्यात डेव्हलप झालेला शब्द जिभेवर येणार नाही याची काळजी घेऊ असं म्हणायला पाहिजे होतं. पण प्रत्येकाची त्याची एक कार्यपद्धती असते, त्याची एक शैली असते. आज गायकवाडांना विचारलं तर म्हणाले किंवा मला काय असं म्हणायचं नव्हतं. पण ज्याच्यातून समोरच्या पार्टीला वाव मिळतो असं आपण कराच कशाला. गृहमंत्र्यांचा राजीनामा सातत्याने मागितला जातोय.
वाढत्या गुन्हेगारीमुळे किंवा आता याच्यामुळे पुण्यात देखील सारखं- 3 दिवसामध्ये तीन तीन दिवसामध्ये तीन गोळीबार गोळीबाराच्या झाल्याच्या घटना घटना घडल्या आहेत. असं आहे की ह्या सगळ्या घटना दुःखदायकच आहेत. त्या सगळ्या घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनी प्रयत्नच केले पाहिजेत. पण शेवटी घटना घडल्यानंतर ॲक्शन काय होते यावरही खूप गोष्टी अवलंबून आहे. पण आता मला सांगा, थांब बरं झालं, संदीपलाही माहिती असेल, काल रात्री माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. तुम्हाला मला माहिती आहे का? अत्यंत दारूने तर झालेलं 2 पोरं आणि 3 मुली. मला दुःख झालं ते मुलींचं, पळून गेल्या त्या, हे दोघे पकडले गेले. माझी गाडी पास झाली नाही तर आता मी तुमच्यासमोर दिसलोच नसतो. माझ्या SPUच्या गाडीवर धडकलेल्या गाडीची स्थिती पाहिली 380 तर तुम्हाला अरे बापरे दादा कसे वाचले. माझी गाडी पास झाली. आता ह्याला काय करणार गृहमंत्री? का गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उभं राहायला पाहिजे, दादाची गाडी चालली कोणी त्याला टक्कर देऊ नका. पण मग घटना घडल्यानंतर काय, पकडलं दोघांना, तर तिघींनाही घरून धरून आणलं, सगळे पोलीस स्टेशनमध्ये आहेत. आता पोलीस स्टेशनने गडबड केली तर चुकीचं आहे. तिथे गृहमंत्र्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे, FIR नोंदवा, मुलगी बिली काय सगळ्यांना आत टाका. तर पुण्यात चाललं आहे काय, धाक निर्माण होणार की नाही? पण धाक निर्माण होणं हा वेगळा विषय आहे, नंतरची ॲक्शन हा दुसरा विषय आहे. थँक्यू सर.